नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर, सोप्या, झटपट रोजच्या दैनिक वापरासाठी लागणाऱ्या 4 रांगोळ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच राहा, कारण आजचा भाग छोट्याशा नाजूक आणि सुंदर डिझाईनचा आपण दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, शेवट मिस करू नका. शेवट आपण एक सुंदर रांगोळी दाखवत आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक बॉर्डर रांगोळी दाखवत आहे. ही बॉर्डर रांगोळी तुमच्या उंबरठ्याची शोभा नक्कीच वाढवेल. तर प्रथमतः एक डॉट देऊन एक 4 पाकळ्याचे फूल बनवून घेतले आणि त्याच्यावरतीच एक तुऱ्या टाईप, इंग्रजी एस अक्षर असते त्याप्रमाणे आपण एस काढून घेतला आणि वरती एक तुरा काढून घेणार आहोत. त्याच्यावरतीच आपण एक पानसुद्धा छोटे छोटे दाखवलेली आहेत. तर पानांमध्ये लाईट असा ग्रीन कलर भरून घ्यायचा आहे आणि वरती कळ्यांमध्ये आपण रेड कलर भरून घेतलेला आहे. तर फुलाच्या पाकळ्यांमध्ये सुद्धा आपण रेडच कलर स्प्रेड करणार आहोत. बघू शकता, अगदीच लाईट कलर करायचा आहे, डार्क कलर भरलेला नाही. आणि जे तुरा काढला होता त्यावरती सुद्धा छोटे छोटे व्हाईट कलरचे डॉट्स देणार आहोत. तर पानांमध्ये सुद्धा येल्लो कलरने त्याच्या रेषा काढून घेतल्या आणि फ्लावरच्या मध्ये बरोबर एक येल्लो कलरचा डॉट दिला. तर बघू शकता, छोटीशी नाजूक पण सुंदर अशी उंबऱ्यासमोर काढण्यासाठी ही बॉर्डर रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. अगदीच नवीन रांगोळी काढण्यासाठी सुद्धा ही सोपी रांगोळी आहे. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. तर ही रांगोळी एक फ्री हँड रांगोळीप्रमाणे आहे, जसे की आपल्या आवडीप्रमाणे किंवा मनाप्रमाणे कुठलेही डिझाईन, पाने, फुले काढू शकता. तर प्रथमतः आपण 2 तुरे काढून घेतले. तर एका तुऱ्यावरती आपण एक फूल दाखवणार आहोत. तर फुलामध्ये सुद्धा लाईट असा येल्लो कलर भरून घेतला. तर दुसऱ्या बाजूमध्ये 3 पाकळ्याचे फूल काढून त्यामध्ये रेडच कलर भरणार आहोत आणि बरोबरमध्ये एक येल्लो कलरचा डॉट देऊन घ्यायचा आहे. तर पानांमध्ये सुद्धा लाईट असा पोपटी कलर भरून घेतला आणि व्हाईट कलरने आपण पानांच्या शिरा दाखवत आहोत. बघू शकता, अगदी छोटीशी आणि नाजूक डिझाईनची ही फ्री हँड रांगोळी आहे. तुम्हालाही रोज रोज रांगोळ्या काढायला आवडत असतील, कोणती नवीन डिझाईन काढू हेही सुचत नसेल, तर अगदीच छोटेशा आणि नाजूक डिझाईनच्या रांगोळ्या आजचा भाग नक्कीच बघा. तर खालच्या बाजूला देठावरती रिकामी जागा दिसते, तर तिथे सुद्धा आपण छोटी छोटी अशी पाने दाखवत आहोत. अगदीच रांगोळी भरगच्च वाटावी, किंवा काहींना खूप अशी भरगच्च रांगोळी आवडत नाही, सिंपल, साधी आणि छोटीशीच आवडते, त्यांच्यासाठी ही सुद्धा रांगोळी बेस्ट आहे. बघू शकता, अगदी हळूवारपणे आपण हे शेप काढून घेतलेली आहेत. तर आपला रांगोळीचा फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. तर उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिलाच गुरुवार. तर अतिशय शुभ असा गुरुवार निमित्त आपण रांगोळी काढत आहोत. तर हे आपण इथे एक स्वामींच्या टिळ्याची रांगोळी दाखवणार आहोत. तर प्रथमतः स्वामींचा टिळा काढून घेतला. तर मंदिरासमोर, तुळशीसमोर सुद्धा ही शुभ रांगोळी तुम्ही काढू शकता. तर टिळ्यामध्ये आपण रेड आणि ब्लॅक कलर आणि येल्लो आणि रेड कलर अशा कॉम्बिनेशनमध्ये एक डॉट देऊन घेतलेला आहे. तर टिळ्याच्या बाजूला 2-2 अशा रेषा मारून घेतल्या. त्याच्यावरती छोटासा असा तुऱ्या टाईप शेप काढणार आहोत. तर बघू शकता, अगदी छोटीशी सुंदर आणि मन प्रसन्न करणारी ही रांगोळी आहे. तर गुरुवार निमित्त स्वामी समर्थांच्या टिळ्याची रांगोळी नक्कीच काढा. आणि तुऱ्यावरती आपण एक छोटेसे पानसुद्धा दाखवले. तर खालच्या बाजूला रिकामी जागा दिसते, तिथे आपण 3 पाकळ्यांचे फूल दाखवणार आहोत आणि फुलामध्ये सुद्धा लाईट असा रेड कलर भरून घेतला. बघू शकता, अगदीच सुंदर असा रांगोळीचा छोटासा लूक तयार झाला. तर पानांमध्ये सुद्धा लाईट ग्रीन कलर भरून घेतलेला आहे. किंवा तुम्ही फक्त ही रांगोळी व्हाईट कलरने काढली तरी सुंदर असा लूक तयार होतो.
आणि फुलावरतीच आपण 2-2 रेषावरून येलो कलरची डॉट दिलेली आहेत. व्हाईट कलरच्या रेषांवरती अल्टरनेट येलो आणि रेड असे डॉट देऊन घेतलेत. बघू शकता स्वामी समर्थांच्या गुरुवारनिमित्त ही छोटीशी रांगोळी तयार झाली. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची ही रांगोळी. तर प्रथमतः आपण एक प्लस टाईप चिन्ह काढून घेतले. जसे अधिकचे चिन्ह असते त्याप्रमाणे चिन्ह काढून घ्यायची आहेत. अगदीच व्हाईट कलरने आपण हे काढत आहोत. आणि स्वस्तिक प्रमाणे ते अर्ध राऊंड शेपमध्ये बरोबर टोकाला 4 रेषा फिरवून घेतल्या. जसे की स्वस्तिक तयार होते. आणि दुसऱ्या रेषेवरती आपण पाणी दाखवत आहोत. पानांमध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर भरून घेतला. आणि बरोबर मध्ये आपण एक ऑरेंज कलरचा डॉट देणार आहोत. काडीच्या साहाय्याने पानांवरती आपण शिरा दाखवत आहोत. तर बघू शकता स्वस्तिकच्या टोकाला सुद्धा आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतले. ते थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत. आणि बरोबर मध्ये आपण रेड कलरची एक पाकळी सुद्धा दाखवली, जिथे रिकामी जागा दिसते तिथे. आणि व्हाईट कलरच्या पुढेच आणखीन एक आपण व्हाईट कलरचा डॉट देऊन त्याच्यावरती येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेणार आहोत. अगदी छोटीशी सुंदर स्वस्तिक रांगोळी आहे. मंदिरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता किंवा फक्त व्हाईट कलरने काढली तरी रांगोळीला सुंदर असा लुक तयार होतो. तर आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण राही रांगोळी चॅनलवर रोजच अपलोड करत असतो. तर आपल्या राही रांगोळीला एकदा नक्की विजिट करा. रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा. नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या राही रांगोळी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.